नमस्कार. आज आपण HbA1c ही काय टेस्ट आहे याबद्दल जाणून घेऊया. HbA1c ही रक्तातील 3 महिन्याचा सरासरीचा शुगरचा आढावा सांगते. आपण एकदा कुठल्याही वेळेला दिवसाच्या रक्त चेकअप केल्यानंतर आपल्याला मागील 3 महिन्याची सरासरीची शुगर किती आहे ते समजतं. तर आम्ही आमच्या डायबिटीसच्या पेशंटला दर 3 महिन्याला ही टेस्ट करायला सांगतो. पेशंट काय करतात की त्यांना जेव्हा माहिती आहे की आता आपल्याला रक्त चाचणीला जायचंय लॅबमध्ये, मग ते त्या 2-3 दिवसात खाणं पिणं सगळं व्यवस्थित करणार, गोळ्या औषधं सगळ्या व्यवस्थित घेणार. मग अशाने होतं काय, त्यांची उपाशी पोटीची शुगर आणि जेवणानंतरची शुगर ही कायम चांगली येते. पण सरासरीच्या शुगरमध्ये काय कळतं की नाही, ती तर वाढलेली आहे. का? कारण पेशंटनी अधेमध्ये गोळ्या औषधं घेतलेल्या नाहीयेत, किंवा काही वेळेला गोड खाण्यात आलेला आहे, किंवा काही वेळेला व्यायाम नाही झालेला आहे. आणि मग त्या त्या दिवशी ती शुगर वाढलेली असते, पण त्या दिवशी काय पेशंटनी ती चेक केलेली नसते. त्यामुळे त्याला समजत नाही की आपली ऍक्च्युली शुगर वाढलेली आहे का काय. आपल्या अवयवांवरती जो काही परिणाम आहे, दुष्परिणाम आहे शुगरचा, हा ऍव्हरेज साखरेमुळे होतो. जर HbA1c 7च्या वरती राहिली तर आपले अवयव डॅमेज होतात. त्यामुळे HbA1c या टेस्टला फास्टिंग पीपीच्या टेस्टपेक्षा जास्त महत्व आहे आणि प्रत्येक डायबिटीस पेशंटनी ती 3 महिन्यातनं एकदा तरी जरूर करावी.